Hello dear student, I am Mr. Balaji Ingre. I welcome you on my YouTube channel. Dear students, today we are going to learn the remaining part of our novel. The name of the novel is To Sir With Love, is written by E.R. Braithwaite. Dear student, we know that this is autobiographical novel. This novel is based upon the true events of our narrator's E.R. Braithwaite's life. So, today we are going to learn the remaining part of this novel, theme of the novel. Today we are going to discuss about theme of the novel. Let's go to theme. Theme of the novel: students-teacher relationship, prejudice and racism are the major themes of the novel. आता थीम म्हणजे नॉवेलची मध्यवर्ती कल्पना. आता ही मध्यवर्ती कल्पना यांनी 3 भागामध्ये सांगली आहे, 3 पार्ट पाहिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट इज अ स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप, सेकंड इज अ प्रेज्युडाइस अँड थर्ड इज अ रॅसिझम. तर स्टुडंट टीचर रिलेशनशिप, वी नो दॅट at the beginning there is not good relationship between teacher and student. E.R. Braithwaite and his wife student, their relationship are not very good because this white student torture our narrator, ridiculed him, bullied him, and teacher E.R. Braithwaite says his students are very ill-mannered. They are not arrogant. They are very arrogant and not respect to their teacher. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना त्यांच्या टीचरबद्दल प्रेम नव्हतं, आपुलकी नव्हती, ते त्यांना त्रास देत होते, उपहास करत होते त्यांचा. सेकंड आस्पेक्ट इज प्रेज्युडाइस. प्रेज्युडाइस म्हणजे पूर्वग्रह दूषित. पूर्वग्रह दूषितपणा काय होता? बिकॉज ॲट दॅट टाइम इन ब्रिटन देअर इज अ रॅशियल डिस्क्रिमिनेशन. व्हाईट पीपल सेज दॅट ब्लॅक पीपल आर फ्रॉम out of the city, out of the country, they are not our. White people gives they don't give the respect to this black people. White people says black are inferior, they are not ours. And the third part is racism, वंशवाद. आणि त्या वंशवादामुळं या काळ्या लोकांना, कृष्णवर्णीय लोकांना दुय्यम स्थान दिलं जायचं. अशा ह्या 3 मेजर थीम्स याच्यामधल्या आहेत किंवा 3 आस्पेक्ट्स आहेत. 3 पार्टमध्ये थीम सांगलेली आहे. E.R. Braithwaite gets a job of a teacher in a rather rough and notorious school. पहा, सुरुवातीला आपल्याला माहीत आहे E.R. Braithwaite इंजिनियर होते. त्यांनी रिस्पेक्टफुली ब्रिटिश एअरफोर्समध्ये काम केलं होतं, परंतु युद्धाच्या नंतर त्यांना जॉब नव्हता आणि त्यांना कोणीही जॉब द्यायला तयार नव्हतं. परंतु त्यांनी सरते शेवटी काय झालं होतं, सरप्राइजिंगली ही गॉट द जॉब इन अ ग्रीन्सलँड स्कूल. परंतु ती शाळा कशी होती? रफ अँड नोटोरियस, खूप कुप्रसिद्ध अशी शाळा होती. ही फाइंड्स दॅट द स्टुडंट्स बिलॉंग टू अ background that is not suitable for learning and their overall development and progress. पहा, काय झालं होतं की या शाळामधले विद्यार्थीसुद्धा काय होते, ट्रबल मेकर विद्यार्थी होते. आणि आपल्या नॅरेटरनं पाहिलं की that the students belong to a background that is not suitable for learning. विद्यार्थी ज्या बॅकग्राऊंडमधून आलेली होती
ते विद्यार्थी शिकण्यासाठी योग्य नाहीत हे त्यांना समजून चुकलं होतं. देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस, आणि त्यांची जी शिक्षणामधला प्रोग्रेस आणि विकास होणारा होता हे सुद्धा न होण्यासारखा होता. असे हे विद्यार्थी एकदम अशा बॅकग्राऊंडमधून आलेले होते की तिथलं वातावरण शिकण्यासारखंच नव्हतं, म्हणून त्यांच्या प्रोग्रेसबद्दल ही शंका मनामध्ये येत होती. ही नोटिसेस दॅट द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर, आणि यांनी खूप प्रयत्न करून सुद्धा विद्यार्थी आपला मूड आणि ॲटिट्यूड चेंज करायला, त्यांचं बिहेवियर चेंज करायला तयार नव्हते. कितीही सांगलं तरी ते विद्यार्थी काय करत होते, यांना त्रास देत होते, यांच्याशी आरोगंटपणे वागत होते. अशा विद्यार्थ्यांना सुधारवणं किंवा त्यांचा प्रोग्रेस घडवून आणणं हे खूप जिकिरीचं काम होतं. ब्रेथवेट विथ धिस नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज, innovative techniques and understanding the students' psychology ultimately wins their heart in no time. आता पहा, तर ही ब्रेथवेटनं मनामध्ये ठरवलं होतं की आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये काय करायचं आहे, प्रोग्रेस करायचा आहे. आणि मग त्यानं काय केलं होतं की त्याच्या टॅक्टिक्स बदलल्या होत्या यांना हँडल करण्याच्या आणि शिकवण्याच्या सुद्धा. आणि त्यांनी काय केलं होतं, क्रिएटिव्ह आयडियाज तयार केले होते, अनेक नवीन नवीन कल्पना त्यांना सुचल्या होत्या. इनोव्हेटिव्ह टेक्निक, अनेक त्यांनी नाविन्य अशा टेक्निक त्यांनी शोधून काढल्या. अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी, त्यांनी विद्यार्थ्याची मानसिकता समजून घेतली. आणि अशा रीतीने अल्टिमेटली विन्स देअर हार्ट इन नो टाईम, आणि विद्यार्थ्याचं त्यांनी काय केलं, हृदय जिंकलं आणि त्यांना यशाच्या मार्गाकडे नेलं. Though he was bullied, harassed, mentally and physically tortured many times, he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and techniques that helped him to bring a significant change in his students' life. आता पहा, जरी या विद्यार्थ्यांनी काय केलं, बलीड हरास म्हणजे त्यांना छळलं, त्यांना खूप त्रास दिला, मेंटली अँड फिजिकली, पहा मानसिकरित्या दिला, बरेच वेळा शारीरिक त्राससुद्धा दिला, तरीही यांनी याचे पेशन्स लूज केले नाही, यांनी याचा संयम सुटू दिला नाही. आणि कंटिन्यू यांनी काय केलं, इम्प्लिमेंटिंग म्हणजे आपल्या योजना हे राबवत राहिले, नवीन नवीन आयडिया हे राबवत राहिले, नवीन नवीन टेक्निकचा वापर केला आणि त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये यांनी काय केलं, महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला. अशा प्रकारे ब्रेथवेट यांनी आपल्या कूल, काम अँड गुड नेचरनं काय केलं, या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणला. आता पहा, हे झालं स्टुडंट टीचर रिलेशनशिपमध्ये. म्हणजे आपल्या या ब्रेथवेटनी काय केलं, ब्रेथवेटनी आपल्या चांगल्या सुस्वभावामुळं जरी विद्यार्थी त्याला त्रास देत असतील तरी त्यांना काय केलं, सुधारवण्याचं काम केलं, त्यांना यशाप्रती नेऊन पोहोचवलं. आता दुसरा याच्यातला फॅक्ट आहे तर रॅसिझम. आता पहा, आपण रॅसिझम काय पाहू. आता रॅसिझम म्हणजे वंशवाद. द रॅसिझम प्रिव्हेलेंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द mid-90s. पहा, द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर्व विथ लव टेक्स प्लेस इज ऑफ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉवेल. तर पहा, 1940च्या मध्यावधीमध्ये ग्रेट ब्रिटनमध्ये काय होतं, रॅसिझम हा खूप फोपावला होता आणि खूप रॅसिझम तिथं वंशवाद फोपावल्यामुळं काय झालं की ही जी नॉवेल लिहिली होती टू सर्व विथ लव, याच्यामध्ये जे का आहे सगळ्या गोष्टी त्याचं नॉव्हेलमध्ये त्यांनी आपल्या लेखकाने काय केले आहेत, मांडलेले आहेत. महत्त्वपूर्णरित्या वंशवादाच्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रॅसिझम ऑफ वाइल्ड Britons, including encounters on the bus, at job interviews, at Greensland School, when searching for housing, at a restaurant with his girlfriend and so on. आता पहा, आपल्या लेखकाला रॅसिझमचा किती त्रास सहन करावा लागला हे त्यांनी काय केलं, आपल्या या अनुभवातून त्यांनी काय केलं, आपल्या नॉव्हेलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळे परिणाम आपल्या त्यांच्या नॅरेटिंग स्टाईलमध्ये किंवा नॅरेटिंग थिंकिंगमध्ये आपल्याला दिसून येतात, त्याचे फिलिंग्स आपल्याला दिसतात. नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स. आता पहा, त्यांनी कोणकोणत्या घटनांचा काय केलं इथं उल्लेख केला आहे. ही एक्सपिरियन्सेस द रॅसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन.
ब्रिटनमधल्या गौरवर्णीय लोकांकडून आपल्या या कृष्णवर्णीयांना किती प्रकारे त्रास सहन करावा लागला हे त्यांनी स्वतःच्या अनुभवातून मांडलेलं आहे. हे ट्रू फॅक्ट आहेत. आता पहा काय झालं, जेव्हा काय याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीला त्रास सहन करावा, इन्क्लुडिंग एन्काउंटर्स ऑन द बसमध्ये बसताना जागेसाठी सीटसाठी यांना कृष्णवर्णीय असल्यामुळं इन्फिरियर समजलं जायचं. ॲट जॉब इंटरव्ह्यूमध्ये यांना खूप उच्च शिक्षित असून सुद्धा जॉब दिला जायचा नाही. ॲट ग्रीन्सलँड स्कूलमध्ये आपण पाहिलं आहे की व्हाईट स्टुडंट्स इवन बॉईज अँड गर्ल्स ऑल्सो दे बोथ हराशेस हिम. वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, यांना कोणी राहायला घरसुद्धा देत नव्हतं ब्लॅक कृष्णवर्णीय असल्यामुळं. ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन. एवढंच नाही तर यांच्यासोबत त्यांची मैत्रीण गर्लफ्रेंड असताना सुद्धा यांना काय केलं होतं, रेस्टॉरंटमध्ये सुद्धा बसायला किंवा तिथं थांबायला यांना जागा दिली नव्हती. म्हणजे असे अनेक असे खूप अनुभव यांनी काय केले होते, सेल्फ एक्सपिरियन्स्ड होते रिलेटेड टू रॅसिझम. At outset, Braithwaite is struck by the unexpectedness of such prejudice. He was brought up in British Guiana and he viewed himself as a British citizen, not as a black British citizen in a British colony. पहा, तर अशा प्रकारे आपल्या या ब्रेथवेटनं काय केलं, अनएक्सपेक्टेड काय केले होते त्याचा अनुभव आणि त्यांचा प्रेजुडिस होता, पूर्वग्रह दूषित होता या सगळ्या गोष्टीवर. ही वॉज ब्राउट अप इन ब्रिटिश गयाना, त्यांचा जन्म ब्रिटिश गयानामध्ये झाला होता. अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन, ते स्वतःला ब्रिटिशमधले नागरिक असं स्वतःला समजायचे. नॉट ॲज अ ब्लॅक सिटिझन इन अ ब्रिटिश कॉलनी, आणि ते स्वतःला कृष्णवर्णीय नागरिक म्हणून या ब्रिटिश कॉलनीमध्ये समजत नव्हते. म्हणजे बाहेरून आले आहे स्वतः असं समजत नव्हते. ते स्वतःला आपल्या ब्रिटनमधला एक मी नागरिक आहे अशा प्रतीने ब्रिटनविषयी त्यांचं मन होतं, त्यांचं मत होतं, त्यांचं ब्रिटनवर प्रेम होतं. When he served Great Britain in a Royal Air Force that gave him respect and esteem in the society. जेव्हा ते सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ब्रिटिशांच्या बाजूनं रॉयल एअर फोर्समध्ये त्यांनी काम केलं, त्यांनी नोकरी केली, एक सैनिक म्हणून होते, तेव्हा त्यांना खूप रिस्पेक्ट दिला जायचा. इस्टीम म्हणजे इथं त्याचा अर्थ त्यांना आदर, त्यांचा बहुमान हा त्यांना मिळत असे त्या काळामध्ये. सोसायटीमध्ये, समाजामध्ये त्यांना आदर आणि बहुमान त्या काळामध्ये मिळत होता. द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी ॲन आउटसाइडर, आणि ज्या दिवशी त्यांनी त्या सैन्यामध्ये त्यांचा जॉब, त्यांचा युद्ध थांबल्यामुळं संपला, त्याच दिवशी त्यांना एक आउटसाइडर म्हणजे ब्रिटनच्या बाहेरचे ब्लॅक पीपल, कृष्णवर्णीय म्हणून त्यांना समजलं जायचं. ब्रेथवेट्स extensive experiences and education was of no use in job interviews where he is informed that the job has already been filled or he is overqualified for it. जेव्हा एअरफोर्समधला रॉयल एअरफोर्समध्ये जॉब संपल्याच्या नंतर त्यांनी पुढे नेक्स्ट जॉबसाठी सर्च केला, तेव्हा त्यांना काय अनुभव आले हे इथे मांडलेले आहेत. ब्रेथवेट एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्सेस अँड एज्युकेशन वॉज नो यूज इन जॉब इंटरव्ह्यूज. आता या ब्रेथवेटचा खूप प्रदीर्घ असा अनुभव आणि त्यांचं भरपूर असं उच्च शिक्षित हे त्यांना जॉब मिळवून देण्यासाठी उपयोगाला पडत नव्हतं, ड्यू टू हिज ब्लॅक कलर, कृष्णवर्णीय असल्यामुळं. वेअर ही इज इन्फॉर्म्ड दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड, त्यांना सांगलं जायचं की जॉब काय झालं आहे, नोकरीच्या सगळ्या जागा इथं भरलेल्या आहेत, देअर इज नो व्हॅकन्सी, ऑर ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट, आणि कधी कधी त्यांना सांगलं आहे की तुम्ही काय आहे, खूपच उच्च शिक्षित आहात, आमच्या पोस्टला एवढं शिक्षणाची काही गरज नाही, असं काही कारण सांगून त्यांना टाळलं जायचं, त्यांना रिजेक्ट केलं जायचं. This heightens Braithwaite's sense of betrayal for the British. आता बिट्रियल म्हणजे विश्वासघात, आणि याच कारणामुळं आपल्याकडे सगळं आहे, क्वालिफिकेशन आहे, एक्सपिरियन्सेस आहे, तरीही ब्रिटिश लोक आपल्याला जॉब देत नाहीत. याच्यामुळं काय होतं, त्याच्या मनामध्ये ब्रिटिश नागरिकाबद्दल आणि ब्रिटनमधल्या लोकांबद्दल एक मोठ्या प्रमाणात काय झाला, बिट्रेल, विश्वासघात
त्यांच्याबद्दल निर्माण झालं आहे. खूप लोक विश्वासघाती असं त्यांचं एक फिलिंग तिथं निर्माण झाली. Interestingly, he never lashes out physically and only rarely does he do so verbally. तरीही सुद्धा आपल्या E.R. ब्रेथवेट यांनी कधीच आपल्या भावना लॅशेस म्हणजे मारहाण करणे, त्यांनी कधीच या सगळ्या गोष्टीबद्दल फिजिकली त्यांनी मारहाण केली नाही. फक्त त्यांनी आपला संताप कसा केला, शब्दामध्ये व्यक्त करून दाखवला. ही एक्झिबिट्स पेशन्स ड्युरिंग इंड्युरन्स at times and at others. He described the way the rage inside him is transforming into hatred so strong that he desires to hurt those who treat him unfairly. आता पहा पुढे काय झालं की यांनी आपले इंड्युरन्स म्हणजे सहनशक्ती, यांच्यामध्ये भरपूर सहनशक्ती होती. यांनी आपला जो हेट्रेड होता, संताप होता, द रेज म्हणजे संताप, त्यांनी कधीच बाहेर दिसू दिला नाही किंवा त्यांनी कधी फिजिकली ते त्यांनी दाखवलं नाही. त्यांनी काय केलं की ह्या लोकांसोबत ते संयमानं राहिले. जरीही लोक यांना अनफेअरली ट्रीट करत असले तरीही यांच्यासोबत त्यांनी काय केलं, संयम सहनशक्ती दाखवली. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस ब्रेथवेट फाइंड्स द स्टुडंट्स ॲट द ग्रीन्सलँड स्कूल टू बीट नोटोरियस and rough in behavior, but with proper care and treatment all the students would surely achieve success and desires goal in their lives. Dear student, we know that our cool, calm, friendly behavior always changes the minds of others people or arrogant people or ill-mannered people. We can change them due to our cool, calm and friendly behavior. ह्याच प्रकारचं जे आपल्या ब्रेथवेटचं जे स्वभाव होता, कूल, काम आणि फ्रेंडलीनेस, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांच्या अनुभव होता. प्रत्येक वेळेस त्यांना ह्या सगळ्या त्रासातून सहन करावं लागला होता, या त्रासातून त्यांना जावं लागलं होतं, तरी पण त्यांनी एकदम संयम दाखवलेला होता. आणि याच गुणामुळे काय झालं होतं, ग्रीन्सलँड स्कूलमध्ये जेव्हा त्यांना नोकरी लागली होती, ती शाळा कशी होती, नोटोरियस, एकदम कुविख्यात शाळा होती, रफ बिहेवियर होतं तिथल्या स्टुडंटचं. तरीही त्यांनी काय केलं, आपल्या स्टुडंटची प्रॉपर केअर, प्रॉपर ट्रीटमेंट, प्रॉपर काळजी घेऊन त्या विद्यार्थ्यांना घडवलं, त्यांना चांगल्या मार्गाला लावलं आणि ते विद्यार्थी त्यांच्या जीवनामध्ये काय झाले, सक्सेस झाले आणि त्यांच्या सगळे ध्येय, त्यांचे जे एम होते ते साध्य झाले. अशा प्रकारे आपल्या E.R. ब्रेथवेट यांनी स्वतःच्या स्वभावामुळं काय केलं होतं, तिथल्या विद्यार्थ्याला ध्येयाप्रती नेऊन पोहोचवलेलं होतं. असेही मध्यवर्ती कल्पना या नॉवेलची आहे, म्हणजे त्याला आपण थीम असं म्हणतो. आणि इथेही आपली थीम हा भाग संपला आहे. पुढचा राहिलेला भाग आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहू. तुमच्या काही क्युरीज असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. अभ्यास करा. ओके, थँक्यू.